रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। तर राज्यामधल्या 11 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्हा रेड अलर्ट। पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। तर ही दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय, रायगडमधल्या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्याच्यामुळे पुलावरून पाणी जे आहे ते वाहू लागलेलं आहे। वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। दुसरी दृश्य आपण पाहताय, रत्नागिरीमधल्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण वाशिष्ठी नदीचं पाणी जे आहे ते आता वेगवेगळ्या भागामध्ये शिरलेलं आहे। त्याच्यामुळे गुडघाभर पाणी जे आहे ते प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतंय। तर एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये आता पोहोचलेल्या आहेत। एक तुकडी जी आहे ती प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये पावसाचा कहर या ठिकाणी पाहायला मिळतोय। ती 3 दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। नद्या ज्या आहेत त्या ओसंडून वाहू लागलेल्या आहेत। नद्यांनी धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे।